त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मामानेच अज्ञातांच्या मदतीने भाच्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेने यातील तीनही आरोपींना जेरबंद केलंय. 21 डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानीजवळ निलेश रामचंद्र परदेशी त्र्यंबकेश्वर याला त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेश परदेशी याच्यावर गोळीबार करून त्याला जीवे ठार मारला. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 229/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103.1.3.5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3.5.27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांच्या पथकांचा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याच्या दैनंदिन व्यवहारांबाबत माहिती घेतली असता गोपनीय माहितीनुसार मयताला ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर डगळे, सुरेंद्र जोगारे, विठ्ठल बदादे अशी या 3ही संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यांच्याकडे तपास केला असता या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, संदीप नागपुरे, विनोद टिळे, मेघराज जाधव, सतीश जगताप, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रवीण गांगुर्डे, बापू पारखे, हेमंत गरुड, किशोर खराटे, नवनाथ वाघमोडे, रवींद्र गवळी, तानाजी झुरखे, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सचिन गवळी, श्रवण साळवे यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.